समोर केवळ आणि केवळ बालविवाहामुळे होतात. मग हे बालविवाह याला किती कारणीभूत होतो? नेक्स्ट स्लाइड प्लीज. बालविवाहामुळे काय झालंय की स्वतः न्यूज 18नी त्याचा सर्वे केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर 1000 मुलं बालमृत्यू होत असतील तर त्यातली विवाहामुळे कुपोषणही खूप मोठं होतं. मी हे सगळं आपल्या पुढं यामुळं वाचलं की नेक्स्ट स्लाइड की ह्या कामाची गरज का झाली. ॲक्च्युली उचल फाउंडेशन काय आहे आणि उचल फाउंडेशन या कामासाठी का रुजू झालं, तर या सगळ्या परिस्थितीत दुसरा विषय सांगितलेला म्हणजे आंधळे सरांचा तो एक क्लिअर करतो की सरांनी सांगितलं की माझं वय 2 वर्ष होतं. मी सांगतो की या कामासाठी माझ्याकडून सांगण्यात चूक झाली असेल, काही झालं असेल, पण त्यावेळेस माझं वय 4 होतं. 2 वर्षाचा माझा भाऊ होता आणि माझी जी आई होती तिच्या पोटात 6-7 महिन्याचा गर्भ होता. अशा कंडिशनची ती वेळ होती. आईचं लग्न झालेलं होतं. 13व्या वर्षी 15व्या वर्षी माझा जन्म झाला. 17व्या वर्षी दुसरा जन्म झाला आणि तिच्या पोटात 3रं बाळ होतं. तिची अवस्था काय असेल तुम्ही ओळखू शकता. आणि अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस ऊस तोडणीसाठी ज्यावेळेस आपण म्हणजे ती गेली आणि नंतर ह्या सगळ्या कंडिशन त्यांनी सांगितल्यामुळे मी त्यात जाणार नाही कारण त्या गोष्टी मलाही राहणार नाहीत. पण पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसेल की नक्की ऊसतोडणी कामगार म्हणून चालू आहे. ऊसतोडणी कामगार त्याच्या आधीची स्लाईड. ऊसतोडणी कामगार म्हणून नक्की मुलांचं आयुष्य काय असतं. हा मुलगा जो दिसतोय डोक्यावर मुळी घेतलेला, त्याचं वजन 20 किलो, त्याच्या डोक्यावर मुळी 25 किलो. ह्या मुलांचं शिक्षण सुटण्याचं हे कारण आहे की ह्या मुलांना हे मुलं ॲज अ ऊसतोडणी कामगारांचा बाप म्हणून मला हे मुलं किमान 10-12 हजार रुपये कमवून देतात म्हणून मी हे मुलं बरोबर नेतो. पण याला आपण जर शैक्षणिक सुविधा चांगल्या दिल्या असत्या तर हे मूल शाळेत राहिलं असतं. शैक्षणिक सुविधा खूप अपुऱ्या आहेत. आपल्याला तालुका स्तरावर फक्त बीडमध्ये हॉस्टेल आहेत, बाकी कुठेही हॉस्टेल नाही. पण ऊसतोडणी कामगार पूर्ण महाराष्ट्रभर आहे. बीडमध्ये हॉस्टेल आहेत फक्त तालुका स्तरावर 100 मुलांचं आणि 100 मुलांच्या हॉस्टेलमध्ये एका गावातून 50-50 मुलं जाते. तर तालुक्याची ती संख्या कमीत कमी 10 ते 15 हजाराची आहे. हे 100 मुलांचं हॉस्टेल काहीच तिथं काम म्हणजे कामी येऊ शकत नाही. त्यामुळं काय होतं की या मुलांना बाप म्हणून मला बरोबर न्यावं लागतं आणि या बाप म्हणून बरोबर नेल्याच्या नंतर हे पोरग तिथं बसून राहत नाही. हे पोरांना कुणाला तरी काय असतं 3रीचं पोरग असतंय पण त्याला 1लीचं लागतं. त्याच्या शेजारी तुम्हाला दिसत असेल जी म्हणजे गाडी खाली मुलगी आहे ती झोक्यात एक बाळ आहे त्याला झोका देते, त्याच्या समोर एक लेकरू आहे त्याला सांभाळतीये. अशा कित्येक मुली अक्षरशः 9वी 10वीला 90% मार्क घेणाऱ्या पोरी आज बोहल्यावर चढवावं लागल्यात कारण अपुऱ्या शैक्षणिक सुविधा. आज मुलांना ठेवू शकत नाही तर मुलींना मी कुठं ठेवायचं. म्हणजे 4थी-5वी पर्यंत ज्या शाळा होत्या त्याही आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 5वीच्या पुढे शिक्षणाला जर मला बाहेर ठेवायचं म्हणलं तर आज लाखो रुपये खर्च येतो. माझी सगळी उचल लाखभर रुपये असते आणि या लाखभर रुपयात मी मुलांचं शिक्षण जर केलं तर मी माझ्या पोटाला खाऊ काय. म्हणजे शिक्षणाचा अधिकार शिक्षण न दिलं तर राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळेस 1 रुपया दंड केला होता की तुमचं पोरग शाळेत आलं पाहिजे, नाही आलं तर तुमच्याकडे 1 रुपया दंड. आज कंडिशन अशी आहे की ह्या पोरांना आम्ही पाठवायचं कुठं. आम्ही पैसे समजा नाममात्र चार्जेस असतील तर द्यायला तयार आहेत पण आज 40 आणि 50 हजार रुपये एका पोरासाठी मला नाही खर्च करता येत. पण तिला जर हॉस्टेल असेल तर मी माझं पोरगी पाठवू शकतो ना. आपण समाज म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आपण समाज म्हणून आपण कित्येक कलेक्टर, कित्येक इंजिनियर, कित्येक डॉक्टर, कित्येक याच्यासारखे PSI आज आहेत ना ऊसाच्या फडात आहेत केवळ आणि केवळ अपुऱ्या शिक्षणामुळं. गेल्या वर्षी एका मुलीचा बालविवाह थांबवला. तिचा म्हणजे 17.5 वय होतं, तिचा बालविवाह थांबवला. पण तिचं नंतर आम्हाला 5-6 महिन्यांनी कळलं की त्याच मुलाबरोबर लग्न केलंय आणि ज्यावेळेस तिचा निकाल आला तिच्या हातात मार्कशीट होतं 92%चं. कित्येक उदाहरणं अशी आहेत ज्या मुली आज 90-92% घेऊन गळ्यात मंगळसूत्र, त्यावर आपले शिक्षण तज्ज्ञ हिरम कुलकर्णी सर निकाल आला तिच्या हातात रिसर्च केलेला आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी समोर घडतायत आपल्या आणि त्यामुळं ह्या सगळ्या उचल फाउंडेशनच्या कामाची गरज काय आहे हे तुम्हाला सांगितलं. पुढं नेक्स्ट स्लाइड. समोरचे हे चित्र आहेत आपल्या बरोबर. इथं सावरकर मॅडम आहेत. सावरकर मॅडमच्या शेतातले हे चित्र आहेत. औरंगाबाद मधल्या कन्नड मधले तिथं लेबर आलं होतं आणि तिथं एक मुलगा 3रीचा होता जो 1.5 वर्षाच्या मुलाला सांभाळीत होता
एक मुलगा दुसरी तिसरीचाच वयाचा, ते दोन्ही तिन्ही बी तेच होते आणि ते 2-2, 4-4, 6-6, 12-12 महिन्याच्या लेकराला सांभाळीत होते. ह्या सगळ्या गोष्टी समोर दिसतात आणि मग आपण किती दिवस शांत बसायचं? कुणीतरी येईल आणि ह्या मुलांसाठी काम करील. आपल्याकडे आज पैसा नाही, मग आपण ह्या सगळ्या याच्यात का बसायचं? आपण आपल्या लेकरा बाळाचं बघितलेलं बरं. हा विचार प्रत्येकच करतो. मग या सगळ्या गोष्टीसाठी कोण उभं राहील? मग आपण काय करायचं? हा विचार होता. जसं सरांनी सांगितलं की हमाली बिगारी हे कामं करून, वेल्डिंग फॅब्रिकेशनचे कामं करून आपण स्थिरतावर झालो. तो विषय खूप मोठा आहे, पण शॉर्टकटमध्ये आता त्यांनी कव्हर केल्यामुळे मी जास्त सांगत नाही. तर हा विषय ज्या वेळेस मी फॅब्रिकेशनचा व्यवसाय हे सगळे उद्योगधंदे करून मी फक्त एक ठरवलं होतं की आताच्या स्लाईडमध्ये जो मला लेकरं दिसले, मला फक्त एवढंच मला करायचं होतं की माझ्या लेकरांना मला हे बालपण द्यायचं नव्हतं. मी दुनियातला कुठलंही काम केलं असतं, पण ऊस तोडणी मला करायची नव्हती. मी वडिलांना ज्यावेळेस समजा पिण्याचं व्यसन वाढलं, मी दवाखाने केले, वडिलांना ते जुळलं नाही म्हणून मी पटकन गाव सोडलं. गाव सोडून हमाली बिगारी कुठलेही कामं करत राहिलो. हे करत असताना मला एक गुरु भेटले, आमचे नातेवाईक. त्यांनी फॅब्रिकेशन व्यवसाय शिकवला आणि त्यातून मी 2009ला गावाकडे येऊन व्यवसाय सुरू केला आणि 2014-15 पर्यंत व्यवसाय ज्यावेळेस सेटल झाला त्यावेळेस 2 रुपये शिल्लक राहायला लागले आणि या 2 रुपयात मग आठवायला लागलं की आपण या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आज सचिन तू 2 रुपये कमवायला लागलास, या मुलांसाठी तू काहीतरी कर. हा आतला आवाज सांगायला लागला. मग आपण काय करायचं? तर वडिलांनी व्यसनाला खूप जवळ केलं आणि 2014मध्ये वडील त्यात एक्सपायर झाले आणि वडील एक्सपायर झाल्यानंतर मग वडिलांचं श्राद्ध करणं हे सगळ्याला क्रमप्राप्त आहे. नेक्स्ट स्लाइड. साधना ग्रामीण वाचनालय. मग हे सगळं झाल्याच्या नंतर मग आपण काय करायचं? तर वडिलांचं श्राद्ध न घालता, श्राद्धाचा जो खर्च आहे आपण जास्त तर खर्च करू शकत नाही. वडिलांच्या श्राद्धाऐवजी आनंदवनाच्या प्रेरणेनं आणि स्नेहालय ही संस्था संपर्कात आली आणि डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी थोडीशी मदत केली आणि मी माझे वैयक्तिक काही पैसे घालून गावातल्या मुलांसाठी कमी खर्चात आपलं काय सुरू होतं म्हणून वाचनालय सुरू केलं. आणि ते वाचनालय ज्यावेळेस सुरू झालं त्या वाचनालयामध्ये, ते वाचनालय माझ्या घरातच सुरू केलेलं होतं. समोर फॅब्रिकेशनचं दुकान होतं माझ्या, जो सगळ्यात खालचा फोटो दिसतोय, समोर फॅब्रिकेशनचं दुकान होतं आणि पाठीमागं वाचनालय होतं. आणि घरात वाचनालय असल्यामुळं गावातल्या लोकांचा विश्वास होता. त्यांनी मुली माझ्याकडं अभ्यासिकेसाठी पाठवायला सुरुवात केली. खेड्यापाड्यात अवेअरनेस आहे, मी तेच सांगितलं की माझ्या पोरीला मला बाप म्हणून शिकवायचंय, पण सुविधा खूप कमी आहेत म्हणून मी या पोरीला बाहेर पाठवू शकत नाही. अशा काही वडिलांनी विश्वास गावातल्या लोकांचा विश्वास होता, त्यांनी मुली माझ्याकडं अभ्यासिकेसाठी पाठवायला सुरुवात केली. खेड्यापाड्यात अवेअरनेस आहे, मी तेच सांगितलं की माझ्या पोरीला मला बाप म्हणून शिकवायचं. ते बाबा आले आणि त्यांनी हे सगळं काम ऑब्झर्व केलं आणि त्यांनी सांगितलं की सचिन तुला हे काम म्हणजे संस्थात्मक काम करणं गरजेचं आहे. हे असं इंडिव्हिज्युअली काम याला खूप मर्यादा आहेत आणि तू जे स्वप्न बघतोस की तुला मुलांसाठी काही करायचं आहे, तर हे मुलं 10वी पर्यंत का व्हायना शिकलेले आहेत, पण तू जे सांगितलं की तुझे मुलं जे काही सांगतो की तुझे भाईबंद पाचटात पडलेले आहेत, यांच्यासाठी तुला जर काही काम करायचं असेल तर मी जागा देतो. नेक्स्ट स्लाइड. मी जागा देतो, तू तिथं काम करशील का? मी गिरीश सरांबरोबर बसलो. गिरीश सरांनी आम्हाला शेवगावला नेलं. तुमच्या समोर दिसणारा जे खंडर वाडा आहे तो वाडा गिरीश सरांनी दाखवला आणि म्हटले हा वाडा अशी याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ती डॉक्टर आंधळे सरांनी सांगितल्यामुळे मी सांगत नाही, पण अहिल्याबाई होळकरांच्या वास्तूमध्ये तू प्रवेश करतोय आणि ह्या वास्तूची कदाचित इच्छा असेल की इथं काहीतरी काम व्हावं म्हणून ही वास्तू एवढी फिरून फिरून तुझ्याकडे आलेली आहे. तुला इथं काम करता येईल का? मी त्यावेळी वाडा पाहून खरं तर मी हापकलो होतो, पण मी काय करावं म्हणून सुचत नसल्यामुळं आपले आदरणीय फारुख भाई सर मला वाटतं कदाचित आलेले आहे तिथं. फारुख भाई आणि स्नेहालयाचे अनिल गावडे सर, फारुख भाई बरोबर त्यांच्या स्वाती ढवळे म्हणून त्यांच्या त्या कार्यकर्त्या होत्या. आम्ही सगळे एकत्र वाड्यात प्रवेश केला. वाड्यात प्रवेश करून वाड्यातली आतली अवस्था पाहिली आणि हे सगळं म्हटलं आपण करणं शक्य आहे का? पण करू म्हटलं, काय करायचंय. आणि त्याला मग साथ द्यायला आपल्यासमोर राहुल संत आलेला आहे. तो म्हटला सर आपण एक काम करू म्हणे, आपण श्रमदान शिबिर घेऊ इथं. तो आला, त्यांनी पाहिलं. श्रमदान शिबिर घेण्यासाठी त्या राहुलनं काय केलं तर त्याच्या कॉलेजचं नेटवर्क वापरून मुलांना सांगितलं की आपल्याला अशा ठिकाणी श्रमदान करायचं आहे, आपण पैसे तर देऊ शकत नाही. आणि तोही पोरगा असा आहे की तो कुणाजवळ जाऊन मला असं काम करायचं आणि मला 2 रुपये द्या असं कुणाला म्हणणारा नाही आहे, आपल्याला त्याला मदत करायची आहे.
त्याची ओळख कॅम्पमध्ये झाली होती, स्नेहालयाच्याच कॅम्पमध्ये. त्यांनी त्याचं नेटवर्क वापरून त्यांनी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात, मुंबईपासून, सांगलीपासून तर इकडं खानदेशपर्यंत नेटवर्क वापरून जवळजवळ त्या खंडर असलेल्या वाड्याचं श्रमदान शिबिर घेण्यासाठी 70-75 मुलं, त्यात अगदी 20-22 मुलीसुद्धा होत्या, असे सगळे तिथं जमा केले. इव्हन दो त्याला येताना त्यांनी भाजीपालाही आणायला लावला, किराणाही आणायला लावला, सगळंच आणायला लावलं. आणि मुलांनी स्वतः हाताने तिथं जेवण करून 3-4 दिवसाच्या तयारीने आलेले हे सगळे मुलं जे आहेत त्यांनी 8 दिवस श्रमदान करून तो वाडा आम्हाला राहण्यायोग्य करून दिला. आणि त्याला तिथं शेवगावमध्ये रोटरी क्लब, इनरव्हील क्लबच्या माध्यमातून मग डॉक्टर लड्डा सर, त्यानंतर मनीषा लड्डा, सावरकर मॅडम, शिंदे मॅडम जे आपल्या समोर आहेत, ह्या सगळ्या त्या श्रमदान शिबिरातून जोडल्या गेल्या. आणि मग खरं कामाला स्वरूप झालं. आणि मग त्या ठिकाणी आदरणीय लड्डा सर यांनी थोडं चौकटीच्या बाहेर जाऊन काय केलं तर त्यांच्या मुलाचं लग्न होतं. म्हणजे संकल्पना पहा कशी असते. त्यांच्या मुलाचं लग्न होतं, आपण आहेर घेणार नाही असं म्हणून टीप टाकतो आणि म्हणजे ते लग्न कार्य उरकून घेतो. त्यांनी सांगितलं मी आहेर घेणार, पण जो आहेर द्यायचा आहे तो उचल फाउंडेशन या संस्थेला त्यांनी देणगी म्हणून द्यावा. तर त्याचा परिणाम असा झाला, त्याचे जवळजवळ म्हणजे जिथं त्या आहेराचे 5-25 हजार होणार होते तिथं 1.5 लाख रुपये जमा झाले. त्यांनी त्यात पुन्हा 1 लाख रुपये टाकले, 2.5 लाखाची सुरुवातीची देणगी दिली. आणि त्या देणगी रकमेतून आपण एक हॉल सुरू केला. त्या नेक्स्ट स्लाइड. तर जो मधल्या फोटोमध्ये दिसतो वरच्या लाईनला, तर तो हॉल त्या रकमेतून बांधण्यात आला. आणि थोडीशी वाड्याची डागडुजी करून सुरुवातीला एक 3-4 मुलं ठेवून हा सगळा प्रकल्प सुरू केला. नंतर तो प्रकल्प आज 35 मुलांपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्या शेजारी जे बांधकाम दिसतंय ते आपण आता मुलींसाठी छोटंसं एक 20-25 मुलींच्या हिशोबाने बांधकाम तात्पुरतं सुरू केलं आहे. ॲक्च्युली आपल्याला हा 100 मुलींसाठीचा प्रकल्प करायचा आहे. पण हे सगळं काम आपण सुरू करण्यासाठी त्यालाही समोर शिंदे मॅडम बसलेले आहेत, त्यांनी 2 लाखाचा धनादेश देऊन ते कामाची सुरुवात करून दिलेली आहे. तर मुलींच्या कामासाठी त्यांनी ती सुरुवात तिथून झाली. आणि आपल्याला आपण काय करावं म्हणून आता हे सगळं सुरुवातीचा हा प्रकल्प सुरू केला. मुलांचा सर्वे वगैरे करून जे काही मुलं आपल्याला पालकांनी ठेवण्याची जबाबदारी दिली अशी मुलं आपण त्या ठिकाणी ठेवले. आणि हे मुलं आज 1ली पासून 12वी पर्यंतचे मुलं आहेत, ज्यामध्ये ऊसतोडणी कामगारांचे आहेत, अनाथ आहेत, एकल पालक असणारे, काही आहे वडील नाही, वडील आहे नाही, काहीला दोन्ही पण आहेत पण आर्थिक परिस्थिती नाही, काही लालबत्ती भागात काम करणाऱ्या महिला, असेच जवळजवळ आपण सुमारे 32 मुलं, त्यामध्ये 3-4 मुली, असे 35-36 मुलांचा हा परिवार आपण आज तिथं सुरू केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड. हो, ऊसतोडणी कामगार म्हणून जसं आंधळे सरांनी सांगितलं की ओबीसी कामगार, ऊसतोडणी कामगारमध्ये ओबीसी कामगार तर आहेच, पण यात सर्वच जाती धर्माचा कामगार आहे. त्यात मुस्लिम आहे, मराठा आहे, हिंदू, महार, मांग, चांभार, ढवार आपण जे काही म्हणतो या सगळ्या जाती धर्माचे ऊसतोड कामगार आहेत. त्यात ऊसतोड कामगाराला आपण ठराविक असा कोणी नाही आहे, सर्वच जाती धर्माचे. कारण खेड्यापाड्यात आजही जरी मुस्लिम असेल तर तो शेतीच करणारा आहे. आणि शेती करणारा आपल्याकडं पूर्णपणे ड्राय एरिया असल्यामुळं जास्त काही पिकत नाही, तर त्याला ऊसतोडीशिवाय पर्याय राहत नाही. तर सर्व जाती धर्माचे ऊसतोडणी कामगार असल्यामुळं आपसुकच आपल्याकडं मुलं ही सर्वच जाती धर्माचे आहेत, त्यात कुठल्याही कास्टचं लेबल नाही. तर आपण होतो की पुढं हे मुलं आपण ठेवली, पण मुलांच्या जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की बालविवाहातून उद्भवणाऱ्या समस्या, ज्यात तुम्हाला सांगितलं होतं की आरोग्यविषयक समस्या, जर आपण मुलांसाठी काम करतोय तर त्यांच्या कुटुंबासाठी काम करणं क्रमप्राप्त आहे असं म्हणून मग आपण काहीतरी करावं या उद्देशानं आपण जे काही सर्वे केला होता त्यामध्ये अनेक गरोदर माता, अनेक मुली ज्या कोणी शिक्षणापासून वंचित आहेत अशा मुली, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत शारीरिक वाढीबद्दल अगदी स्पष्ट बोलायला हरकत नाही की पाळीबद्दल ह्या गोष्टी ज्या आहेत इतर गोष्टी त्या मुलींना कोणी सांगतच नाही. खूप साऱ्या गोष्टीमुळे त्यांचे गैरसमज होतात आणि या गैरसमजातून आरोग्याचे प्रश्नही उद्भवतात. ऊसतोडणी कामगाराला आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की राहण्याचं ठिकाणा नाही आणि राहण्याचा ठिकाणा नाही, त्यामुळं आपसुकच वैयक्तिक स्वच्छतेसाठी महिलांना पटकन जाऊन
कुठंतरी तांब्याभर पाणी अंगावर घेणं आणि आपल्या स्वयंपाकाला लागणं, त्याच्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेचं जो काम आहे ते खूप अर्धवट राहतं आणि त्यामुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न खूप गंभीर होतात. म्हणून आदरणीय डॉक्टर लड्डा सर आणि त्यांची पूर्ण डॉक्टर टीम जे डॉक्टर असोसिएशन आपलं शेवगावचं आहे त्यांच्या मदतीनं आपण महिलांसाठी आरोग्य शिबिरं घेतले आणि या आरोग्य शिबिरातून जसं तुम्ही सांगितलं की आदरणीय मनीषाताईंनी अक्षरशः म्हणजे कित्येक महिला आपण ज्याला शब्द नाही माहिती मला, तर अशा गोष्टी 5, 7, 8 HB असणाऱ्या महिला खूप साऱ्या होत्या की जे कित्येक महिला आपण ज्याला शब्द नाही माहिती मला, तर अशा गोष्टी 5, 7, 8 HB असणाऱ्या महिला खूप साऱ्या होत्या की या ठिकाणी श्रीमती शकुंतलाताई वाघ, सुरेश बाबा पाटील, बिपिनदादा कोल्हे तसंच सर्व मान्यवर आदरणीय डॉक्टर पवार मॅडम तसंच सर्वच मान्यवर मी उचल फाउंडेशन परिवारातर्फे आपले आभार मानतो. शकुंतलाताई वाघ यांनी खरं तर एक 2 दिवसापूर्वीच म्हणता येईल फोन केला की सचिन मला तुझं नाव कळलंय आणि तू कुठून बोलतो आणि तू काय करतो. म्हटलं मी सॉरी पण ओळखलं नाही. तर त्या म्हणे रानोड ना, निफाड का रानोड. हां, तर मी रानोडला असते, माझं नाव शकुंतला वाघ आहे आणि मी कोल्हेदा. ठीक आहे म्हटलं, आता मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल का. त्या म्हटलं ठीक आहे.
मग त्यांना आई म्हणून ही सगळी सुरुवात केली आणि ही सुरुवात करत असताना त्यांना जे काही सांगितलं त्यांनी ऐकून घेतलं. तर रानोड कारखान्याला अनेक जण माझ्या चुलत्या काक्यांपासून जे ऊस तोडायला गेले, कित्येक लोक तिथंही स्थायिक झालेले आहेत. अनेक ठिकाणी आज आपल्यातही काही असतील जे पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड या ठिकाणाहून बीडवरून आलेले असतील आणि या ठिकाणी ऊसतोडी करायलाच आई वडील आले असतील, पण ते या ठिकाणी स्थिर स्थावर झालेले असतील आणि आज ते कुठल्या तरी चांगल्या व्यवसायात असतील. माझं त्यांनाही आव्हान असेल की आपण आपल्या समाजासाठी ज्या कोणी संस्था, मी म्हणत नाही की उचल फाउंडेशनच, ज्या कोणी संस्था अशा काम करतात, या संस्थांसाठी आपण एक समाज बांधव म्हणून आणि ॲज अ ऊसतोड कामगार बंधू भगिनी म्हणून त्यांच्या फुल न फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या पुढल्या शैक्षणिक कामासाठी आपण जर दिली तर नक्कीच त्यांनाही प्रवाहात आणू शकतो. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपल्या आजूबाजूला जेमतेम 100-150 किलोमीटर अंतरावरचं हे विदारक वास्तव आणि हे दृश्य हे खरोखर हेलावणार आहे. लाख रुपये महिन्याची फी असलेल्या शाळेत ॲडमिशन घ्यायला आपल्याकडे रांगा लागतात पहाटेपासून नाशिकमध्ये, आणि 1 लाख रुपये वर्षाची उचल घेऊन ती फेडण्यासाठी मुलींचं शिक्षण होत नाही. तर हे खरोखर खूप काळीज पिळवटून टाकणारी गोष्ट आहे. सुखदेव मोरे पाटील प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेब मोरेंनी 11,000 रुपये, संतोष गटकळांनी 11,000, शशिभाऊ जाधवांनी 5,000, वसंतराव खैरनारांनी 20,000ची पुस्तकं, अशी मदत बऱ्याच लोकांची इच्छा आहे. तर इथे शिंदे मॅडम इथे उजवीकडे बसल्यात, तर ज्यांना कोणाला मदत करायची असेल कृपया त्यांच्याकडे धनादेश द्यावा अथवा मदत करावी. हे बघून सुद्धा कुठेतरी बरं वाटतं, कारण प्रत्येकाला चांगलं करायची इच्छा असते, फक्त आपण जे करू ते सत्पात्री जावं आणि सत्कारणी लागावं असं प्रत्येकाला वाटत असतं. या उचल फाउंडेशनचे जे खरे आधारस्तंभ आहेत, म्हणजे सचिन सगळं काम करतायत पण त्याला एक हे लागतं, एक पाठबळ लागतं की ते आर्थिकच असेल असं नाही, पण सर्व दृष्टींनी सल्लासाठी सगळ्यासाठी. तर ते जे डॉक्टर संजय लड्ढा आहेत की जे खऱ्या अर्थाने याच्या मागचं आधारस्तंभ आहेत, तर त्यांनी पण 2 शब्द बोलावेत आणि आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. आत्ताच सचिनने सांगितलं की त्यांनी त्यांची 1 एकर जागा या मुलींच्या वसतिगृहाला दिलेली आहे. आर्थिक तर आहेच पण सर्व दृष्टींची मदत ते करतात. डॉक्टर संजय लड्ढा नाशिकच्या आयुर्वेद कॉलेजला शिकलेले आहेत, 1983 बॅचचे विद्यार्थी आहेत. सर्वांना नमस्कार. आज असं वाटतंय का वडील जसं खांद्यावर घेऊन मुलाला म्हणतात पहा तू किती मोठा झाला, तशी परिस्थिती आमची झाली का तुम्ही ऑलरेडी एवढं मोठं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे, पण तरी तुम्ही आमच्या कामाचं कौतुक केलं, याचा मला विशेष आनंद आणि अभिमान वाटतोय. आज आमच्या सरांकडे मी काही महिने कामाला होतो, म्हणजे असिस्टंटचा असिस्टंट होतो. अविनाश माझा सिनियर आहे, डॉक्टर अविनाश, आणि डॉक्टर वसंत पवारांकडे मी काही दिवस होतो प्रॅक्टिसला. त्यांचा दरारा, त्यांचा आवाज त्या खोलीत आला का आम्ही ह्या खोलीत पळायचो, एवढं आम्ही त्यांना घाबरायचो. अतिशय कुशल सर्जन, खूप चांगला माणूस आणि तेवढं शिस्त असलेलं, म्हणजे अनुशासन एकदम परफेक्ट असे हे सर. आज त्यांना खूप मिस करतो आहे आणि आज मला ह्याचा खूप आनंद होतो आहे का त्यांच्या नावाचा पुरस्कार आम्हाला देत आहेत. त्याच्यासाठी मी वहिनींचं, प्राचीताईंचं, डॉक्टर आंधळे आणि सर्व कमिटीचं मनापासून आभार मानतो की तुम्ही आज आम्हाला इथं बोलवलं, कौतुक केलं. सचिननी आपल्या भावना मांडल्या, तर कशा मांडल्या, काय मांडल्या हे नाही सांगता येत, पण ते तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचले असतील, हे फॅक्ट आहे. जेव्हा तो पहिल्यांदा गावात आला आणि तेव्हा त्याची परिस्थिती पाहिली आणि त्याचं तळमळ पाहिली, तेव्हा कुठंतरी लक्षात आला हा जरा थोडा सच्चा कार्यकर्ता दिसतो. कारण काय होतं की आपल्यासारख्याकडं मागणारे बरेच येतात, भेटणारे बरेच येतात आणि त्यामुळं कायम आपण संशयित असतो की आले फ्रॉड तर नाही, कारण असे खूप असतात फ्रॉड फिरणारे. तर त्यामुळं आपण खूप रिझर्व राहतो आणि तेवढं लगेच आपण हात कोणाला देत नाही. परंतु जेव्हा डॉक्टर गिरीश कुलकर्णीशी बोलणं झालं आणि तेव्हा लक्षात आलं की त्यांनी रिकमेंड केलं की मुलगा चांगला आहे बरं का डॉक्टर, लक्ष द्या. फक्त एवढंच सांगितलं आणि मी पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि आम्ही सर्व टीम त्यांच्या भोवती सगळे आज जे दिसतात आणि अजून काही बरेच लोक त्याच्या पाठीशी उभे राहिलो.
महाराष्ट्रामध्ये आनंदवन एक अशी जागा आहे का जिथं कार्यकर्ते समाजसेवक तयार केले जातात, तिथं बीजे पेरले जातात आणि तिथूनच गिरीश कुलकर्णी तयार झाले, तिथूनच सचिन तयार झाला, तिथूनच आम्ही पण काही श्रमदान संस्कार जे असतात त्यांचे सोमनाथ प्रकल्प तिथं जाऊन आलेलो आहे आणि तिथं खूप वेगवेगळे लोक, खूप वेगवेगळे दृष्टिकोन पाहायला भेटलेले आणि त्यातूनच डॉक्टर गिरीश कुलकर्णी तयार झाले, तिथंच सचिन तयार झाला. सचिन जेव्हा नगरला आला, स्नेहालयात त्यांचं जेव्हा अटॅचमेंट वाढली तेव्हा लक्षात आलं की हे मुलगा वेगळा आहे आणि हा काहीतरी करू शकल. परंतु गिरीश कुलकर्णी एवढा साधा माणूस नाही. जसं आपण व्यावहारिक हुशार माणसं असतो, आपण पाहतो की माणसाला योग्य मदत करायची का नाही, त्याच पद्धतीने त्यांनी पण खूप तावून सुलाखून घेतलं. मला एक जिराफाची गोष्ट आठवते का, जिराफाचं बाळ जेव्हा तो जन्म देतो, जेव्हा ते बाळ खाली पडतं तेव्हा आई त्याला लगेच चाटत नाही, तर थोडंसं उठायचा प्रयत्न करतो की त्याला एक लाथ मारतं जोरात. ती लाथ मारली का परत ते ओलगडतं, परत पडतं, परत प्रयत्न करतो उठायचं, आई परत एक लाथ मारते त्याला आणि मग तो थोडा ताठ होतो, चांगला चालायला लागतो, थोडा पळायला लागतो आणि मग आई त्याला चाटायला लागते. कारण त्याच्या मागं कारण असतं का त्याचं संरक्षण व्हावं, त्याला पळता यावं. कारण जिराफाचं मांस हे खूप लज्जतदार असतं म्हणून सगळे प्राणी टपून असतात. असं गिरीश सरांनी त्याच्या बाबतीत केलं की हा किती खरंच कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्या हातात वाड्याची चावी दिली. तर वाड्याचं जेव्हा तो घुसला तेव्हा त्यांनी सांगितलेलं जे, पण अक्षरशः तो 2-4 महिने एकदम ट्रान्समध्ये गेला की काय करावं, आपल्याला तर सांगितलं करा आणि हे तर शक्य नाही, सगळं खंडर झालेलं आहे, कसं करणार. आणि आम्ही सगळ्यांनी तिथं श्रमदान, विशेषतः राहुल या कंपनी सगळे आले, श्रमदान करून वाडा तयार केला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एक 50,000 रुपये स्लॅबसाठी की जे बऱ्यापैकी आहे त्याच्यावर स्लॅब टाका आणि निदान तात्पुरती सोय करा आणि मग त्यांनी त्याला मदत केली. म्हणजे एवढे चोखंदळ लोक असतात आणि कारण कसं असतं की समाजसेवा करताना हे फार सांभाळावं लागतं की आपली मदत सत्पात्री जाते का नाही. तर आम्हाला खूप वेळा असे अनुभव आलेले, त्यामुळे आम्ही पण फार सांभाळून होतो. तर कार्यकर्ते घडवण्यासाठी अजून आत्ता एक प्रयत्न केला की आम्ही आज 2 वर्षापूर्वी पण अहमदनगर ते बांगलादेश सायकल यात्रा होती. आत्ता आम्ही सायकल यात्रेतूनच परत आलो. जवळजवळ 53 लोक सायकल यात्रेत होते आणि तिथं मग आम्हाला खूप अगदी भारतातले मान्यवर लोक म्हणजे पद्मश्री पोपटराव पवार, पाणी फाउंडेशनच्या स्वाती भटकळ, असे खूप मोठमोठे लोक, आनंदवनचे ट्रस्टी सगळे तिथं आम्हाला नंतर जॉईन झाले. पण आम्ही जवळजवळ आता 20 दिवस कलकत्ता ते बांगलादेश सायकल यात्रा केली. तिथं नौखालीला गांधी जयंतीसाठी आम्ही गेलो होतो. नौखालीला गांधीजींनी शेवटचा काही काळ दंगल शमवण्यासाठी घातला होता, त्याच्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. त्याच्या जाण्यामागं महत्त्वाचा उद्देश असा असतो तुम्हाला सांगायचं की रस्त्यामध्ये ज्या ज्या NGO आहेत, ज्या सामाजिक काम करतात, ते सगळे कार्यकर्त्यांना दाखवत जातात. आणि तुम्हाला म्हणजे विशेष उल्लेख करावा लागेल का, कलकत्त्याला हावरा येथे असलेली सिमरटन फाउंडेशन हेल्थ मिशन आहे. अख्तर मामून म्हणून माणूस आहे, 3रीमध्ये 7वीमध्ये त्याचं शिक्षण सुटलं आणि तो सगळ्या मुसलमान वस्तीत राहत होता. तिथं सगळे व्यसनाधीन होते, दारुडी होते, ड्रग्ज विकायचे. त्या माणसाने पाहिलं की अरे आपलं तर शिक्षण सुटले, आपल्याला फी नसल्यामुळं परीक्षेला बसू दिलं नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. 5 मुलापासून शाळा 20 वर्षापूर्वी चालू केली. आज 5,500 मुलं आणि 200 महिला कायम तिथं शिक्षणाला असतात आणि महिलांचं पुनर्वसनाचं काम तो करतो. ही प्रेरणा मुलांना येण्यासाठी, कार्यकर्ते घडवण्यासाठी त्यांना तिथं पाठवलं जातं आणि अशा पद्धतीनं चालू केली. आज 5,500 मुलं येतात. ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांना त्याचं महत्त्व नसतं. त्यांना वाटतं अरे आपलं मुलगा तिथं पाठवलं म्हणजे सरकारनं पैसे देतं आणि पालक अक्षरशः येऊन म्हणतात हा आमचा मुलगा म्हणून तुम्हाला सगळं चालू आहे, पैसे तुम्हाला सरकार देतं. ही भावना लोकात असते. म्हणजे ज्यांच्यासाठी काम करायचं त्यांना पण त्याचं महत्त्व नसतं, पण तरी काम करणं गरजेचं असतं कारण आपल्याला कळतं की यांना काय गरज आहे. तर अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, निराशेचं अनेक वातावरण, अपडाऊन्स येतात आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांनी टिकून राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळ्या उपाययोजना स्नेहालय करत असते. शेवगाव फार छोटं गाव आहे, म्हणजे तालुका प्लेस आहे. अर्धा भाग दुष्काळी आहे, अर्धा भाग इरिगेटेड आहे. फार थोडे लोक आहे तिथं. पैशावाले असलेले काही, दानात असलेले फार थोडे आहेत. त्यामुळं असं खूप मोठं काम नाही करू शकत. जेवढं आम्हाला शक्य आहे जेवढं मदत करतात लोक, त्यांच्या परीने मदत करतात, पण मोठं भव्य दिव्य असं काही उभं राहू शकत नाही. ह्या मुलांचा बेसिक प्रश्न आम्ही अन्न वस्त्र निवारा सोडला. आता याच्यानंतर आम्ही चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच आमच्या मॅडमने हिवाळीला आमची ट्रिप आयोजित केली आहे. उद्या आम्ही तिथं जाणार आहोत. तर आपणास विनंती एवढीच आहे की आपण जे कराल, जे मदत कराल ते निश्चित सत्पात्री जाईल.
प्रत्येक गोष्ट, कारण सचिनला जेव्हा 5 वर्षापासून ऑब्झर्व करतोय, 5 वर्षामध्ये या माणसाने स्वतःसाठी शर्ट घेतलेला नाही आहे. जे पण आम्हाला कपडे येतात, लोक देतात, त्यातून त्याला जो योग्य वाटेल, मापात येईल तो घेऊन टाकतो. त्यांनी कधी स्वतः चप्पल विकत घेतली नाही, भले त्याची बायको सरकारी नोकर आहे, तिच्या आहे म्हणजे तो बेस आहे म्हणून तो लढू शकतो, परंतु स्वतःसाठी त्याने वैयक्तिक स्वार्थ कधी न ठेवता हे सर्व काम तो करतो. आणि ही मनापासून आम्हाला पटलं म्हणून आम्ही जॉईन झालो. आणि आम्ही जॉईन झालो म्हणून गावातले अजून प्रतिष्ठित सगळे जॉईन झाले आणि अशा पद्धतीने चांगलं काम चालू आहे. फक्त आज म्हणजे या निमित्ताने आम्हाला एक लोकमान्यता मिळाली. आम्ही रांगणारे होतो, आता थोडं स्वतःच्या पायाच्या बळावर उभं राहू असा आम्हाला आत्मविश्वास दिला. याबद्दल मी आपलं मनापासून खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला संधी दिली. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. या उचल फाउंडेशनचं काम खरोखर अतिशय गरजू अशा सेक्शनमध्ये आहे आणि या निमित्ताने आपल्याला त्याची जाणीव झाली आणि आपल्यातले अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. तर निश्चितच हे काम आणखी मोठं होईल आणि मोठं होईल म्हणजे त्याची गरज खरं तर राहू नये समाजात, पण गरज आहे तर हे काम मोठं होईल आणि ज्यांना आवश्यकता आहे मदतीची त्यांना शिक्षणाला हातभार लागेल. उचल फाउंडेशनच्या सचिन खेडकर आणि डॉक्टर लड्ढा यांनी ज्या स्टोऱ्या सांगितल्या त्या घरी जाताना कुठंतरी आपल्याला काळजाला जखम करून जाणाऱ्या आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. आमच्या फाउंडेशनच्या अध्यक्षा निलिमाताई पवार यांनी आशीर्वादपर 2 वाक्य सांगावीत अशी मी त्यांना विनंती करतो आणि मग आभार प्रदर्शन करू. 2 वाक्य आशीर्वाद म्हणून फक्त. नमस्कार. डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित आजचा हा योगदान दिन आणि ह्या वर्षीचे पुरस्कारार्थी आहेत सचिन खेडकर आणि त्यांच्याबरोबर आलेले डॉक्टर लड्ढा, त्यांच्याबरोबर आलेले सगळे त्यांचे शिंदे मॅडम, सावरकर मॅडम, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो. आज थोडासा कार्यक्रम लांबलेला आहे, आपण वेळेत संपवत असतो, त्यामुळे मी नाही म्हटलं होतं, मी बोलत नाही आहे, पण ठीक आहे, मी 2 शब्द बोलण्यासाठी इथं उभी राहिलेली आहे. आपण माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या निधनानंतर रिक्त जागेवरती संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे यांना आपण घेतलं आहे. बाळासाहेब वाघ यांच्या भाऊमामांच्या निधनानंतर कार्यकारिणीने निर्णय घेतला की शकुंतला मामींना आपल्यामध्ये घ्यायचं आहे आणि विनायकदादा गेल्यानंतर सुरेश बाबा आज आपल्यामध्ये आहेत. कोणीही नाही म्हटलेलं नाही, आनंदाने सगळे. आणि अजूनही सोशल फोरम, डॉक्टर प्राचीनी सांगितलं तसं सोशल फोरम वाढवावा असं सारखं आम्हाला निरोप येतात आहे. पूर्ण कार्यकारिणी ही सगळे एक्झिक्युटिव्ह बोर्ड इतकं स्ट्रॉंग आहे, खूप वेळ ते देतात आणि प्रामाणिकपणे सिलेक्शन केलं जातं. खूप अवघड काम असतं हे, कुठल्याही वशिला इथं कोणाचाच चालत नाही आणि त्यामुळे योग्य त्या माणसाला हा पुरस्कार जातो ज्याला या 1,00,000 रुपयाची किंमत आहे. मलाच खूप आनंद झालेला आहे की रंजना पाटील यांनी स्वतः हे मानपत्र तयार केलेलं आहे. मी त्यांचे खूप मनापासून आभार मानेन. बाई शिकली तर ती कुठं जाऊ शकते हे लक्षात घ्या. इथं बाई शिकत नाहीये. आजही समाजामध्ये बाईला मोठ्या मोठ्या घरांमध्ये सुद्धा काय किंमत आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तिला बदनाम करणं, तिला सोसायला लावणं हा आपला धर्म आहे असं समाजाला वाटतं. तर हे कुठंतरी बंद व्हायला हवं
आणि मला असं वाटतं ज्या पोटतिडकीनं सचिनने हे सगळं सांगितलं ते आपल्याला सारखे धक्के, मला तर खूप सारखे धक्के बसत होते ऐकताना. उचल फाउंडेशन, माझ्याकडे एक बाई येतात मावशी, त्यामुळे माझा नवरा बेवडा होता, त्या नवऱ्यानी 60,000ची उचल घेतली आणि त्या उचलीसाठी 6 महिने मी सगळ्या लेकरा बाळांना घेऊन त्या फडात गेले ऊसाच्या. ती जिंतूरवरनं तिथं गेलेली होती आणि ती म्हणते अरे बापरे 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 म्हणे, एक तर आम्ही अशा वृक्ष भागातनं आलेलो, ऊस पाहिलेला नाही, माझ्या समोर पाचटाखाली 2-3 मुलं झोपलेली होती आणि ती लक्षात सुद्धा आली नाही कधी बैलगाडी खाली गेली. आणि इतकं अवघड काम की शर्ट घालायचे, डबल शर्ट घालायचे, हात कापता, ते सगळं अंग कापता आहे, खालचे ऊसाचे टिप्पर पायामध्ये घुसतात आहे, पैसा तर जवळ नाही आणि ही उचल फेडायची. मी तर जिद्दच धरली. मला असं वाटतं की त्या माझ्या मावशीसारखी जिद्द प्रत्येक बाईनी धरायला हवी. तिने ठरवलं की हे शेवटचं माझं इथं ऊस तोडणी. 6 महिन्यामध्ये ती म्हणे मी एवढं काम मला आठवतच नाही, इतकं मरणाचं काम मी सगळं केलं. आणि ती एकदाची 60,000ची उचल संपवली आणि नवऱ्याला सांगितलं जायचं असेल तर तू एकट्याने जायचं, मी येणार नाही. नवरा शांत बसला आणि मग ती म्हणे की मी ठाण्याला गेले, मग मजुरी केली, सगळं केलं. आता ती नाशिकमध्ये वॉचमनचं काम करते, पण चांगलं काम करते. नवऱ्याची पण दारू तिने सोडली आहे. हे पण स्किल माणसा त्या बाईजवळ असतं, पण तिला ती संधी पुरुषांनी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे उचल फाउंडेशन म्हणजे ती उचल कधी फिटणारी उचल असते. बिपिन दादा इथं आहेत, आपण सगळे ऊसाच्या क्षेत्रातले आहोत. मला असं वाटतं की ह्याच्यावर खूप काम करण्याची गरज आहे. तर लगेच त्यांना सुचेल पण असं मला असं वाटतं की आपण काहीतरी याच्यासाठी काहीतरी करू असं. तर आणि मला वाटतं सगळ्यांनीच करायला हवं. मला आज खूप आनंद झालेला आहे. का आनंद झालेला आहे की सुखदेव महिपतराव मोरे पाटील प्रतिष्ठानतर्फे उत्स्फूर्त लगेच डॉक्टर भाऊसाहेब मोरेंनी 11,000 रुपये दिलेले आहेत. तसंच डॉक्टर संतोष गडकळ यांनी सुद्धा 11,000 रुपये दिलेले आहेत. आणि शशीभाऊ जाधव यांनी 5,000 रुपये आणि वसंतराव खैरनार यांनी 22,000ची पुस्तकं. हे सगळे लाख मोलाची माणसं आहेत असं मी म्हणेल की त्यांनी इतकी छान मदत ह्या प्रतिष्ठानला केलेली आहे. सगळ्यांकडनं आम्हाला ही मदतीची अपेक्षा आहे. आपण स्वतः पण तिथं जाऊन त्यांना भेटू शकतात. मुद्दाम आम्ही त्यांना आज मुक्कामाला थांबा म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे उद्या ते हिवाळीला जाऊन येतील. आणि कशी शिक्षण पद्धतीची गरज आहे, जिथे मुलंच मुलांना शिकवतात आहे तर तसं ते तो अनुभव घेतील. त्यांच्याबरोबर गावातल्या एक प्राध्यापिका आहेत ज्या तिथं खूप वेळ देतात. म्हणजे महिला तिथं उत्स्फूर्त लोकसहभाग, आम्हाला सगळ्यात खूप आवडलं ते लोकसहभाग. लोकसहभाग नसेल तर काहीही करू शकत नाही. सचिनला खूप तो आधार आहे, त्यामुळे त्यांचं कार्य खूप मोठं होईल अशी मी अपेक्षा धरते. आणि 1 एकर दिलेला आहे, पण त्या 1 एकरात बांधायला ते काही सोपं नाही आहे. त्याला एक 10-20 वर्ष तरी लागतील असं वाटतं. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. सातत्यानं 12 सालापासून येणारा श्रोतृवृंद तोच परत येतो आहे, ह्याचा पण मला खूप अभिमान वाटतो की जो एकदा ह्या कार्यक्रमाला आला तो परत येत नाही असं कधीच होत नाही. आणि दिवसेंदिवस ह्या पुरस्काराची उंची वाढते आहे. मी पत्रकारांचे सुद्धा खूप मनापासून आभार मानेल की तुम्ही खूप चांगली ह्याला प्रसिद्धी देतात. केशवराव गावितांना नंतर खूप मदत गेली. मला आठवतं की खूप घाबरत होते ते, कारण सरकारी नोकरी, आपल्या नोकरीवर गदा यायला नको म्हणून त्यांना भीती वाटत होती. शेवटी आम्ही त्या ट्रस्टला तो चेक दिला, त्यांना दिला नाही. असे काही नसताना मला सचिनचं सगळ्यात काय आवडलं की स्वतःवर प्रतिकूल परिस्थिती असताना, त्याच्यात काही नसताना समाजासाठी काम करणं, हे खरे समाजसेवक आहेत असं मी म्हणेन.
की काही नाही स्वतःमध्ये, पण माझ्या समाजाला, म्हणजे त्यांचा समाज आहे असं नाही, ऊस तोडणी कामगारांमध्ये सगळ्या जातीचे लोक आहेत, त्या समाजाला वर काढण्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि मी ते करणार. त्यांना म्हटलं की तुम्ही किती भाग्यवान आहात की डॉक्टर गिरीश कुलकर्णींसारखे मार्गदर्शक, गिरीश कुलकर्णीसारखे सहकारी तुम्हाला मिळाले. संगती संगदोष आहात. खूप चांगली संगत असेल तर माणूस कुठं पोहोचतो, आणि त्याप्रमाणे हे आज ह्या पदावर पोहोचलेले आहेत जे निव्वळ सेवा देण्याचं काम आहे. मी वहिनींचे सुद्धा मनापासून आभार मानेल की अशा माणसाबरोबर राहणं, त्या वाड्यात राहणं म्हणजे साधं नाही आहे. आम्ही पाहून आलो तिथं, उघडाच वाडा आहे असं म्हणा, उघडाच वाडा आहे. ते वेल्डिंग करणारे असल्यामुळे त्यांनी निदान ते जेवढं कुठून लोखंड मिळेल ते वेल्डिंग करून तात्पुरतं सुरक्षा केलेली आहे. या माऊलीला सुद्धा खूप धन्यवाद देईल. त्यांची मुलं सुद्धा तिथंच राहतात, ते त्या मुलांना खाऊ घालतात, ते सांभाळतात, ते आईवडिलांच्या मायेने प्रेम देतात, ते हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करेल, आभार मानेल. जी काही मदत भविष्यात लागेल ती कधी पण त्यांनी हक्काने मागावी. आम्ही आपल्यासाठी उभे राहू. आपण सगळेजण आलात, असंच प्रेम आमच्या सगळ्यांवर राहू द्या. मी तुमचे मनापासून आभार मानते. मला असं वाटतं अध्यक्ष उठून गेले, पण अध्यक्ष आहेत, मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष इथे आहेत, त्यांचे पण मी आभार मानते. आणि राजेंद्रजी मोगल पण आहेत आलेले इथं, त्यांचे पण आभार मानते. मला बाकी इथून लाईटमुळे काहीच दिसत नाही. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानून मी थांबते. धन्यवाद. फॉर्मल म्हणजे औपचारिक आभार प्रदर्शन श्री वसंतराव खैरनार करतील आणि मग कार्यक्रम संपेल. पुन्हा एकदा सांगतो की उचल फाउंडेशनच्या शिंदे मॅडम इथे उजवीकडे बसलेले आहेत, ज्यांना मला बरेच निरोप येत आहेत की आम्हाला पण मदत करायची आहे, तर आपण त्यांच्याकडे डायरेक्ट मदत देऊयात. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून 2005 साली जे नील वसंत फाउंडेशन डॉक्टर वसंतराव पवार आणि निलेमाताईंनी सुरू केलेलं होतं, त्याचं प्रत्यक्ष काम 2005 सालापासून जे सुरू झालेलं होतं आणि 12 सालापासून हा पुरस्कार देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि यंदाचं वर्ष म्हणजे 12वं वर्ष आहे. समाजाची एक बाजू, त्याचे कड आपण सगळ्यांनी इथे अनुभवलेले आहेत वक्त्यांच्या भाषणामधून, आणि आपल्या मनाला देखील कुठेतरी पिळवटून टाकलेलं आहे, असं सगळंच दृश्य आपल्यापुढे आलेलं आहे. या बाबतीमध्ये आदरणीय सचिन खेडकर, सौभाग्यवती सुजाता खेडकर, शिंदे मॅडम, डॉक्टर लड्ढा, सावरकर मॅडम, त्या सर्वांचे त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून नील वसंतच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांचे कार्यकर्ते श्री सुहास, राहुल संत वगैरे अनेक मंडळी या ठिकाणी आली, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये पत्रकार, प्रसिद्धी माध्यमं यांनी जे सहकार्य केलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मणिशंकर हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल, गोदावरी बँक, नील वसंतचे विश्वस्त यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न व्हावा याकरता डेकोरेशन करणारे श्री सानप, साऊंडची व्यवस्था करणारे राम नवले, यूट्यूब आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे माननीय खवले आणि इतर अनेक मान्यवर यांचे मी आभार व्यक्त करतो. आपणही दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे ही जी काही पंढरीची आज या ठिकाणी वारी संपन्न झालेली आहे, या वारीमध्ये आपण सर्वजण आलात आणि आमचं बळ वाढवलं, त्याबद्दल नील वसंत फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होईल. वंदे मातरम घ्या. हां, सांगितलं. शिंदे मॅडमनं मी स्टेजवर बोलवतो आणि वंदे मातरम होऊन मग कार्यक्रम संपेल.
सस्यश्यामला मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्। धन्यवाद. मी शिंदे मॅडम आहे. ज्यांना कोणाला काही देणगी द्यायची असेल त्यांनी कृपया